त्यांना जरांगे पाटील काय म्हणाले, की जरांगे पाटील म्हणालेत, की धनंजय मुंडेंनी त्यांच्या जवळच्या लोकांकडून वाल्मिक कराडबद्दल विधानं करायला सुरुवात केली आहे. आरोपी सुटणार सुटणार म्हटलं जातंय, परंतु तो सुटत नाही. हे वाल्मिक कराडच्या कुटुंबाला सुद्धा माहिती आहे, की तो आता जेलमध्येच सडणार आहे. आरोपीचं म्हणजेच वाल्मिक कराडचं कुटुंब धनंजय मुंडेंच्या विरोधात जाणार अशी माहिती आपल्याकडे आहे, असं जरांगेंचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या कराड कुटुंबाच्या समाधानासाठी खरं तर धनंजय मुंडे हे असं सगळं बोलतायत. त्यांना कळून चुकलंय, की सुटणार नाही पण सडणार आहे तो तिथे. त्या ज्याच्यासाठी कराडने हे कृत्य केलं तो आपला माणूस आतमध्ये सडतोय आणि हा बाहेर मजा मारतोय. म्हणजे हे एकूणच उद्गार जरांगे पाटलांचे आहेत. हे खरं तर कराड कुटुंबाच्या लक्षात आलेलं आहे, की धनंजय मुंडेंसाठी कराडने हे सगळं केलं होतं, पण ते बाहेर आहेत आणि कराड मात्र जेलमध्ये आहे. तर हे पाप आरोपीनं कुणासाठी केलं, तर या परळीच्या नेत्यासाठी. म्हणजे पुन्हा एकदा नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा. आता कुटुंबानं आता बोलतं झालं पाहिजे, कारण हे सगळा जो प्रकार आहे तो धनंजय मुंडेंनी घडवून आणलाय. ही सगळी माया जी कमावलेली होती ती त्यांच्यासाठी होती. त्यामुळे एक दिवस हे कुटुंब याच्याविषयी उघडपणे बोलणार आणि त्यांनी बोलावं. या पापात कुटुंबानं सहभागी होऊ नये, कारण तो फाशीवर जाणारच आहे. म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविषयी ज्यावेळी जरांगे बोलत होते त्यावेळी ते खरं तर एकेरी उल्लेख करतात. त्यामुळे आरोपी सुटण्यासंदर्भातले स्टेटमेंट ते का करतात याविषयी सुद्धा सरकारनं त्यांना विचारणा केली पाहिजे, असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय.